आमचे लिमे म्हटले तर एक नंबर बरोबर. तुमचा अनुभव कसा आहे महिना टू महिना रिटर्न भरणं गरजेचं? आपल्या पैशाचं इन्व्हेस्टमेंट कसं करता येईल? दुबई किंवा अनेक ठिकाणी इंटरनॅशनल जागेवर जाऊन ते लेक्चर देतात. ते म्हणतात थेंबे थेंबे तळ साचे. अरुण दादांनी खूप त्यांचे ओळखीचे रिफर पण केलेत. हास्य जत्रेमधले बरेच लोक आहेत. ते पैसे थोडे तरी कुठेतरी जर ठेवले तर भविष्यात त्याची चिंता येणार नाही. नमस्कार. आज आपल्याकडे आपले पाहुणे अरुण कदम आलेले आहेत. त्यांना इंट्रोडक्शनची काही गरज नाही. अरुण दादा जवळजवळ 15-20 वर्ष झाली. अरुण दादा आपला इन्कम टॅक्स इन्व्हेस्टमेंट हे ते चालू आहे. अरुण दादांनी खूप त्यांचे ओळखीचे रिफर पण केलेत. हास्य जत्रेमधले बरेच लोक आहेत. अरुण दादा कोणीही विचारलं अरे इन्कम टॅक्स कुठे कडे जा शिवाजी पार्क. तर तुमचा अनुभव कसा आहे 15-20 वर्ष? तुम्हाला काय वाटतं? मला सीए हा प्रश्न कधी विचारायला लागला नाही की म्हणजे किंवा सीएची अडचण असते ना. आता रे काय करायचं, बरोबर, इन्व्हेस्टमेंट कशी करायची, आपण बाकीच्या गोष्टी कशा करायच्या, नेमकं काय करायचं, आपलं LICचं पण आपल्याकडे काम चालू आहे. बरोबर. तर म्हणजे भविष्यामध्ये की तुम्ही जे पैसे तुम्हाला मिळतात ते पैसे थोडे तरी कुठेतरी जर ठेवले तर भविष्यात त्याची चिंता येणार नाही. आणि जसं तुम्ही सांगितलं तसं मी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केली. आजच आपलं श्रीलंकेला जात आहे. हो. आपल्याला तुमचं प्रॉपर्टीचं TDS भरायचं आहे. एक OTP आपली सोय झाली. विड्रॉ केले 3 दिवसात येणार तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे आपले पैसे आपल्याला. आणि म्हणजे पण हे कसं झालं का झालं तर इतके वर्ष साईडला हळूहळू तुम्ही जे नेहमी म्हणतात थेंबे थेंबे तळ साचे. कामाला आले पैसे आपल्याला. आणि बऱ्याच गोष्टी सरांकडे आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त तुम्ही विचारा त्यांना की बाबा इन्व्हेस्टमेंट कशी करायची, आपल्या पैशाचं इन्व्हेस्टमेंट कसं करता येतं, आपला दर महिन्याचा किती येतो इन्कम सोर्स, आणि त्याच्यात आपल्याला काय काय करायचं असतं, हे सगळं सर इतकं व्यवस्थित सांगतात की भविष्यामध्ये तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही. मला तर अजूनपर्यंत टेन्शन नाही. सगळं चालू आहे. हो. तुम्ही एस्पेशली तुमचा जो व्यवसाय आहे म्हणजे फिल्म म्हणा, नाटकं म्हणा, सिरियल म्हणा, हा काय असं वर्षानुवर्ष नोकरीसारखं नाही की आपल्याला पाहिजे कधी वर कधी खाली. तर तुम्ही जे आज तुमच्या फील्डमध्ये आहेत, जे नवीन कलाकार आहेत, तर त्यांना तुम्ही या माध्यमातून काय सल्ला काय देऊ शकाल तुम्ही? करेक्ट आहे. म्हणजे एकतर फिक्स इन्कम म्हणजे तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्हाला मिळतो. बरोबर. सिरियल, नाटकात आणि सिनेमात काम करणारे त्यांना काही दिवस असतात. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात आपण बघितलं आपलं कधी अडलं नाही. आपलं नाही जुन्या इन्व्हेस्टमेंट सगळं चालू. बरोबर. तर ही गोष्ट लक्षात घेता की प्रत्येकाने आता आपल्याला जी अमाऊंट मिळाली त्याच्यापैकी साईडला हळूहळू काढून जर ठेवली तर भविष्यात नाही पुढे येणार तुम्हाला मेडिकलचा प्रॉब्लेम होणार, तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं, घर घ्यायचं, काय घ्यायचं. तर याच्यासाठी आमच्या जी टेक्निकलची काम करणारी माणसं आहेत म्हणजे शूटिंगवाले आहेत किंवा नाटकवाले, या लोकांनी थोडे थोडे पैसे आतापासूनच साईडला ठेवायला. आणि ते कोणाकडे पण ठेवू नका, कारण तो माणूस भरोसा माहित नाही. भरोसा इम्पॉर्टंट आहे. इकडे भरोसा कन्फर्म आहे. आमचे लिमे म्हटले तर एक नंबर भरोसा. आजपर्यंत मी काहीच त्याच्यावरती आपण विचार नाही केले, प्रश्न नाही विचारले. पूर्ण विश्वास ठेवला. आणि मला जे कोणी आले त्यांनी सांगितलं बाबा लिमेनकडे जा, तिथे तू एकदम सेफ आहे, तुझे म्हणजे वेळेत सगळ्या गोष्टी होतील. बरोबर. टॅक्स पण इम्पॉर्टंट आहे. लोकांना काय वाटतं माझं TDS डिडक्ट झालं नाही झालं, रिटर्न भरणं, ऍडव्हान्स टॅक्स भरणं, आता GST मला 20 लाखाच्या वर तर सगळेच काम होतं. GST नंबर काढणं गरजेचं आहे, महिना टू महिना रिटर्न भरणं गरजेचं आहे. सगळं व्यवस्थित आपल्याकडे होतं नाही. पण मी तर सगळ्यांना सांगेन की ज्यांना आता हा आमचा व्हिडिओ तुम्ही बघाल तर लिमियांना भेटा एकदा. म्हणजे तुम्ही एकदा मीटिंग केली का तुम्हाला कळेल की लिमियन काय आहेत ते. कारण त्यांचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे ते दुबई किंवा अनेक ठिकाणी इंटरनॅशनल जागेवर जाऊन ते लेक्चर देतात, अशा गोष्टी सांगतात आणि तिकडचे त्यांचे क्लायंट आहेत. तर मला असं वाटतं तुम्ही एकदा चान्स घ्यायला हरकत नाही. एकदा या, मग परत जाणार नाही. थँक्यू.